नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण सविस्तर घडामोडी बघणार आहोत. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करतो आहोत. मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. नव्यांना संधी देण्याकरता डावललं असं सांगितलं गेलं असं भुजबळांनी प्रसारमाध्यमांकडे बोलून दाखवलं. मनोज जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस म्हणजे मंत्रिपद नाकारलं गेलं असं म्हणत त्यांनी खंतही व्यक्त केली. त्यामुळे मला डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो, मी सामान्य कार्यकर्ता आहे असं भुजबळ म्हणाले. अजित पवारांशी चर्चा करण्याची मला गरज वाटली नाही. मी कालपासून 2 दिवसात काही त्यांच्याशी चर्चा केलेली नाही असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं. मी मतदारसंघातल्या माझ्या लोकांशी, समता परिषदेच्या लोकांशी बोलेन असंही भुजबळांनी म्हटलं आहे. तुम्हाला डावल ना किती महत्वाचा, किती पक्षामध्ये एक तर्फा चाललंय असं वाटतंय का? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय फेकलं काय, काय फरक पडतो? काल संध्याकाळपासून बोलणं झालंय कारण का मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं. छगन भुजबळ काही संपलं नाही ना. पटेल, सुनील तटकरे यांच्या कोणाशी तुमचं बोलणं झालंय? ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे ना. पुढे भूमिका सर, जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे. त्याचं बक्षीस मिळालं ना. मैंने कल से कोई बातचीत नहीं की और मैं ये जरूरी नहीं समझता हूँ बाकी के आगे जो है चर्चा आगे का क्या कदम होगा सर? चला मुझे पता नहीं है. मैं मेरे जो लोग हैं उनसे बात करूँगा. क्या जो हमारे जो मेरे कॉन्स्टिट्यूएंसी के लोग हैं उनसे बातचीत करूँगा. मेरे जो समता परिषद के जो लोग हैं उनसे बातचीत करूँगा. देखिए